नमस्कार मंडळी, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी हेल्दी खजूर पाकची रेसिपी बनवणार आहे। तर खजूर पाक बनवणं अगदी सोपं आहे। यासाठी मी बिया काढलेले खजूर घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। बिया काढलेली खजूर तुम्हाला बाजारात मिळेल आणि बिया काढलेली नाही मिळाली तर तुम्ही त्या खजूरच्या बिया घरी काढू शकता। यानंतर मी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी काजू, बदाम, टरबूजाच्या बिया आणि पिस्ता घेतलेले आहेत। या ड्रायफ्रुटचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट फ्राय झालेले आहेत। यानंतर मी सुक्या खोबऱ्याची पावडर फ्राय करून घेत आहे। मंद आचेवर याला फ्राय करायचं आहे आणि हलकासा कलर चेंज झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे। परत एकदा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात 2 चमचा साजूक तूप घालायचे आहे। त्यानंतर आपण जी दळलेली खजूर होती ती यात घालायची आहे आणि तिला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि खोबरं घालायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाचे व्यवस्थित रोल बनवायचे आहेत। गरम गरम असतानाच हे रोल बनवायचे आहेत। अशा प्रकारे दाबून रोल बनवायचे आहेत। सर्व रोल बनवून झाल्यानंतर त्याला खसखस मधून फिरवून घ्यायचं आहे। खसखस लावल्यामुळे खजूर पाक अगदी स्वादिष्ट लागतो। खजूर पाक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। तुम्ही हा खजूर पाक नक्की एकदा ट्राय करा। खूप स्वादिष्ट असा खजूर पाक बनतो। अशा प्रकारे सर्व रोल बनून झालेले आहेत। आता यांना कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे खजूर पाक कट करून घेत आहे आणि इथे आपला खजूर पाक बनून तयार झालेला आहे। अगदी स्वादिष्ट आणि खूप हेल्दी असा हा खजूर पाक बनतो। तुम्ही हा खजूर पाक घरी नक्की ट्राय करा। अशाच मस्त आणि लवकर फस्त होणाऱ्या रेसिपीजसाठी केपीस किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे अशाच मस्त रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील।